आपल्याकडे इलेक्ट्रिक टू व्हीलर मार्केटमध्ये आतापर्यंत स्कूटरचाच बोलबाला राहिलाय. ओला, एथर, टीव्हीएस, हिरो सगळ्यांनी स्कूटर सेगमेंटवर जास्त फोकस केलाय. पण इलेक्ट्रिक बाईकच्या सेगमेंटमध्ये अजूनही म्हणावं तितकं फोकस दिसत नाही. रिव्हॉल्ट किंवा टॉर्क सारख्या कंपन्या आहेत, पण अजूनही त्या कंपन्या म्हणाव्या तितक्या कॉमन झालेल्या नाहीत. आणि आता तर या कंपन्यांचं टेन्शन आणखी वाढणार आहे, कारण इलेक्ट्रिक बाईक मार्केटमध्ये एक नवीन भारतीय कंपनी येते. अवर इलेक्ट्रिक असं या कंपनीचं नाव आहे. त्यांच्या पहिल्या बाईकची झलक त्यांनी नुकतीच सादर केली आहे. या गाडीचं नाव अद्याप कंपनीने जाहीर केलेलं नाहीये, मात्र टीजर मध्ये या गाडीवर EX2S असं लिहिलेलं दिसतंय. ही गाडी कशी आहे, काय काय फीचर्स असू शकतात आणि किंमत किती असू शकते, सगळं बघूयात. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. आधी बघूया ही कंपनी कुठली आहे. अवर इलेक्ट्रिक ही अहमदाबाद मधल्या समर्थ ई मोबिलिटी या कंपनीचा ब्रँड आहे. याचं नाव कुणी जास्त ऐकलेलं असण्याची शक्यता नाही, कारण हा ब्रँड याच महिन्यात लॉन्च झालाय. 2 जूनला या ब्रँडचं अधिकृत अनावरण झालं. या कंपनीचं म्हणणं आहे की इलेक्ट्रिक वाहनं म्हणजे काय, गाड्यांना फक्त बॅटरी जोडणं एवढंच नाही, तर गाड्यांमध्ये इंटेलिजन्स देखील असावी. म्हणूनच कंपनीची टॅगलाईन देखील इंटेलिजन्स बियॉन्ड मोशन अशी आहे. आपण बनवत असलेली गाडी हार्डवेअर पासून सॉफ्टवेअर पर्यंत अगदी हायटेक आणि इंटेलिजंट असायला हवी, असा या कंपनीचा विचार आहे. यासाठी गेल्या 3 वर्षात 100 पेक्षा जास्त इंजिनियर्सच्या टीमने मिळून 9 महत्वाचे व्हेकल सिस्टीम पूर्णपणे इन हाऊस म्हणजे भारतात तयार केलेत. आणि यासाठी 110 पेक्षा जास्त इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी फायलिंग केल्यात. म्हणजे भारतातल्या काही स्टार्टअप कंपन्या एकीकडे चीनमधून पार्ट्स मागवून इथं फक्त असेंबल करतात आणि इंडियन ब्रँड म्हणून घेतात, तसं नाहीये. गाडीची मोटर, बॅटरी, BMS आणि सॉफ्टवेअर देखील पूर्णपणे आपणच बनवल्याचा दावा अवॉर कंपनीनं केलाय. असो, आपण गाडीकडे वळूया. टीजर मध्ये सगळ्यात मेन तर दिसतंय की ही गाडी कुठूनही इलेक्ट्रिक बाईक वाटत नाही. म्हणजे एखादी दमदार स्पोर्ट्स बाईक जशी दिसते तशी ही गाडी दिसते. हेडलॅम्पच्या वरती अवॉर्डचा इल्युमिनेटेड लोगो दिसतोय. हेडलाइट देखील फ्युचरिस्टिक डिझाईनची आहे. ड्युअल टोन फिनिश दिसतंय. अतिशय स्लीक आणि स्पोर्टी डिझाईन या बाईकचं आहे. म्हणजे तुम्हाला जर पल्सर किंवा अपाचे गाडी आवडत असेल तर ही गाडी तुम्हाला नक्की आवडेल. इन्स्ट्रुमेंट क्लस्टरच्या जागी मोठा कलर डिस्प्ले दिसतोय. बाकी कंपनीने अजून अधिकृत स्पेसिफिकेशन्स जाहीर केलेले नाहीत, मात्र स्पाय शॉट्स आणि लीक्स मधून समोर आलेल्या माहितीनुसार या बाईकमध्ये सुमारे 5 किलोवॅट वरची बॅटरी असणार आहे. सोबतच यात मिड माउंटेड इलेक्ट्रिक मोटर असेल, जी 14 bhp पॉवर जनरेट करेल. म्हणजे एखाद्या 150 cc बाईकचा परफॉर्मन्स जसा असतो तसा परफॉर्मन्स या बाईकचा असेल. बाकी यासोबत ऑल LED लाइटिंग सिस्टीम, अलॉय व्हील्स आणि दोन्ही बाजूला डिस्क ब्रेक मिळतील अशी अपेक्षा आहे. रेंजच्या बाबतीत म्हणाल तर ही गाडी 250 किलोमीटरची रेंज देऊ शकते असं म्हटलं जातंय. आणि याला खरं तर चांगलं लॉजिक आहे. टीजर मध्ये दिसतंय की गाडीच्या डिस्प्लेवर 82% चार्जिंग शिल्लक आहे आणि त्यात 215 किलोमीटरची रेंज दिसतेय. म्हणजे फुल चार्ज असल्यावर ही गाडी 250 किलोमीटरची रेंज देऊ शकते असं आपण गृहीत धरू शकतो. पण हे लक्षात घ्या की हे सर्टिफाईड रेंज असू शकते. म्हणजे रिअल वर्ल्ड रेंज त्यापेक्षा कमी, म्हणजे 190 ते 200 किलोमीटर एवढी पकडून चालूया. तरी देखील इलेक्ट्रिक बाईकसाठी ही चांगलीच रेंज आहे. सुरुवातीला सांगितलं तसं अवॉरने गाडीला इंटेलिजंट बनवण्यावर जोर दिलाय. कनेक्टेड टेक्नॉलॉजी, स्मार्टफोन इंटिग्रेशन, टर्न बाय टर्न नॅव्हिगेशन, राईड अनालिटिक्स आणि ओव्हर द एअर अपडेट्स असे सगळे फीचर्स या बाईकमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यांच्या वेबसाईटवर एका इंटेलिजंट इन व्हेकल असिस्टंटचा देखील उल्लेख आहे. हा AI असिस्टंट बाईक चालवणाऱ्याच्या सवयी, रायडिंग स्टाईल वगैरे लक्षात ठेवतो आणि त्यानुसार गाडीचा परफॉर्मन्स ऍडजस्ट करतो. द मोर यू राईड द मोर इट नोज यू असं या कंपनीनं आपल्या वेबसाईटवर म्हणलंय. आता हे AI रिअल वर्ल्ड मध्ये कसं काम करेल किंवा किती फायद्याचं ठरेल हे तर गाडी हातात आल्यावरच कळेल, पण कन्सेप्ट चांगली आहे. बाकी कंपनीने बॅटरी पॅक, इलेक्ट्रिक मोटर आणि बाकी बऱ्याच गोष्टी स्वतः तयार केल्याचा दावा केलाय. हे जर खरं ठरलं तर सर्व्हिस आणि सॉफ्टवेअर अपडेटच्या बाबतीत कंपनीचा कंट्रोल जास्त राहील आणि ही आपल्यासाठी चांगली गोष्ट ठरेल, कारण मग गाडीचे पार्ट्स चीनमधून येणार नाहीत. अवॉरच्या या गाडीची थेट स्पर्धा रिव्हॉल्टची RV400 आणि टॉर्क क्रेटॉस R या गाड्यांशी होईल. ही नावं बऱ्यापैकी इस्टॅब्लिश्ड आहेत आणि या दोन्ही कंपन्यांनी इंडियन इलेक्ट्रिक बाईक मार्केटमध्ये एक बेंचमार्क सेट केलाय. RV400 ची किंमत साधारणपणे 1.35 ते 1.40 लाख रुपये आहे. तर क्रेटॉस R ची किंमत 1.5 लाखांपर्यंत आहे. या किमती बेस मॉडेलच्या आणि एक्स शोरूम आहेत. अवॉरला या गाड्यांना टक्कर द्यायची असेल तर याच रेंजमध्ये किंमत ठेवावी लागेल, किंवा मग जास्त किंमत ठेवली तर तेवढे व्हॅलिड आणि हायटेक असे फीचर्स द्यावे लागणार आहे. तज्ञांचा असा अंदाज आहे की अवॉर EX2S ची किंमत साधारणपणे 1.2 लाख रुपये असू शकते, पण हा फक्त अंदाज आहे. एकूणच टीजर पाहून ही गाडी अतिशय प्रॉमिसिंग वाटते. इंटेलिजंट सिस्टीम आणि स्पोर्टी लुक या दोन्ही गोष्टी गाडीसाठी चांगल्या प्लस पॉइंट आहेत. बाकी या गाडीबद्दल आणखी काही माहिती जशी समोर येईल तसं आपण व्हिडिओ करतच राहणार आहे. तुम्हाला या नवीन गाडीबद्दल काय वाटतं? गुजरातची ही इलेक्ट्रिक बाईक इंडियन मार्केटमध्ये यशस्वी होईल का? याबद्दलची तुमची मतं कमेंटमध्ये सांगा आणि टेक बडीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.